नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण सेकंड लेसन पाहूया. इन्काउंटर ऑफ द स्पेशल काइंड. हा जो लेसन आहे तो एका प्राण्यावरती आहे आणि एक विशेष करून काय याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते पहा. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर द प्रायव्हेट कंपनी इन द राणीगंज इन द वेस्ट बेंगाल. या ठिकाणी जे लेखक आहेत त्याचे वडील जे आहेत ते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत असतात. ती कंपनी मेडिकलची असते राणीगंजमध्ये, वेस्ट बंगालमध्ये. द ऑफिसर ऑफ द कंपनी वेअर द हाऊस इंडिव्हिज्युअल द बंगलोज इनसाइड द लार्ज कॅम्पस. आणि त्या ठिकाणी कंपनीच्या ज्या हाऊस असतात त्या ठिकाणी वैयक्तिक त्यांचा एक बंगला होता. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर इन द कॅम्पस. द ऑफिस क्लब वॉज अ ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आणि मोठ्या पद्धतीनं त्याला एक असं गार्डन होतं. त्यानंतर मोठ्या साईडने असणाऱ्या ज्या काही भिंती असतात त्या होत्या. द कंपाऊंड वॉज अ लक्झरियस विथ अ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स, हॉस्टॉल इन मॅजेस्टिक ट्री. त्याच्यावरती कंपाऊंडवरती असणारे अगदी डौलदार झाडं म्हणजे गवत, कलरफुल फुलं असणारे आणि एक मजेशीर असणारे मॅजेस्टिक विशेषणीय ते असे झाडं या ठिकाणी होते. सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड इन द मॅग्निफिसेंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्ट स्क्वेरल अँड द मेनी स्पेसिस ऑफ द बर्ड. त्या ठिकाणी शेजारी असणारं जे काही झाड होतं त्या झाडावरती जे किचन गार्डन म्हणजे किचनजवळ असणारच जे काही झाड आहे हे हाऊस होल्ड त्यावरती येणारे वेगवेगळ्या चिमण्या असतील, वेगवेगळे पक्षी असतील. अ ग्रुप ऑफ लंगोर्स had even the made the earth a den and the अस्वर्थ ट्री द नियर बाय. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हे लंगूर असणारे ते सुद्धा या ठिकाणी प्राणी यायचे. दे हॅड द बिकम पार्ट इन द पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि आमच्या जीवनामध्ये सुद्धा एक त्यांचा अविभाज्य घटक बनला होता. अ स्मॉल इन्सिडेंट इन द सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट इन द प्रोफाउंड effect on me unfold before my eyes a whole new the dimension to the wonders of God's creation. एक दिवस असंच घटना घडली. सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट इन द प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. शनिवारचा दिवस आणि दुपारनंतर अनफोल्ड बिफोर माय आईज आणि त्याचे डोळे काही लागले नाही. अ होल न्यू द डायमेन्शन म्हणजे न्यू फॅक्टर, नवीन काहीतरी घडलं, काहीतरी वेगळं झाल्यासारखं वाटलं. वंडर ऑफ द गॉड्स क्रिएशन. आणि जसं काही या ठिकाणी परमेश्वरांचंच एक भाकीत त्याला जाणवलं की इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. आणि हे दिवस जे होते ते आपण देवाची पूजा करतो त्या पद्धतीचे होते. जस्ट लाईक इन एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज provided in the opportunity for me to become engrossed in the various magazine story books published specially for the children in the festive season. आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जसं काय असं वाटत होतं की लहान मुलं जे आहेत ते अगदी उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या असतात हॉलिडेज ही एक अपॉर्च्युनिटीज मिळाली आणि सगळेच त्या ठिकाणी काय झालेले तर जमा झालेले आहेत. इंग्रोज म्हणजे ऑक्युपाईन म्हणजे व्यापणे पूर्णपणे. व्हेरियस मॅगझिन स्टोरी बुक अगदी मोठ्या प्रमाणात फॉर चिल्ड्रन द फेस्टिव्ह सीझन. आफ्टर अ हर्टी अ लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. आय सेटल डाऊन इन द स्टोरी बुक. आणि दुपारचं जेवण सगळ्यांनी घेतलं. सफिशियंट म्हणजे पुरेसे, होलसम. त्याची लहान बहीण सगळ्यांनी. आणि आय सेटल डाऊन द स्टोरी बुक. आणि मी पण एक स्टोरी बुक घेऊन बसलो. आय क्वाईट आफ्टरनून द प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर द रीडिंग द ॲडव्हेंचर स्टोरी. आणि त्याच्यामध्ये एक माझ्याकडून अशी स्टोरी वाचण्यात आली की दी सायलन्स ऑफ द ऑकेजनली द ब्रोकन इन द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आणि या ठिकाणी असं काही शांततेत घडलं
की असा एक आवाज त्या ठिकाणी येत होता. इंटरमिटंट म्हणजे अधूनमधून, फ्रिक्वेंटली. चिर्पिंग ऑफ द हाऊस स्पॅरोज म्हणजे चिमण्यांचा, हर्ष काविंग द क्रो कावळ्यांचा, श्रील अगदी मोठा कर्कश आवाज, व्हेरी हाय अँड काईट फ्लाइंग द हाय अबाव द ग्राउंड आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आवाज झाला. मिनिट टिक बाय आय बिकेम द डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक्स आणि मी ते बुक बाजूला केलं आणि सडनली आय हिअर द ग्रुप ऑफ द स्ट्रीट डॉग्स बार्किंग द फ्युरियसली अँड डिस्टन्स आय चूज to the ignore the commotions, thinking that the pack of the dogs might have the corner in the helpless pig. अचानक असा आवाज आला की रोडवरती मोठ्या प्रमाणात कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज. आय चूज द इग्नोर. मी म्हणजे थोडं दुर्लक्ष केलं. कमोशन म्हणजे नॉईज, गोंगाट, कन्फ्युजन होणे, गोंधळ होणे. थिंकिंग पॅक ऑफ द डॉग्स, कुत्र्यांचा कळप कसं काय. इन द कॉर्नर हॅपलेस द पिग. हॅपलेस म्हणजे पीक म्हणजे या ठिकाणी जे डुक्कर असतं त्याच्या मागे ते लागले असावेत. बट सून इन द बार्किंग बिकेम द लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. परंतु मोठमोठ्याने ते रागारागाने अगदी जोराजोरात भुंकायचे. अँड द अलार्म काविंग द फ्लॉक ऑफ क्रोज आणि मोठ्या प्रमाणात याचं कावळ्यांचा पण थवा त्या ठिकाणी झाला. ॲडेड इ द कॅकोफोनी. कॅकोफोनी म्हणजे लाऊड, हार्श नॉईज, मोठ्या प्रमाणात त्यांचा पण आवाज. आय ऑल्सो हिअर द डिस्टर्ब अप्रॉचिंग द क्लोजर. आता काय झालं असेल नेमकं. क्युरियसली आय गॉट द बेटर ऑफ मी आणि कुतूहलतेने मी या ठिकाणी गॉट द बेटर ऑफ मी, ओव्हर पॉवर, डिफिटेड आणि लिव्हिंग द बुक्स इन अ साईड आणि शेवटी पुस्तक बाजूला ठेवलं. आणि आय रेश द वरांडा टू सी दॅट इज वॉज गोईंग ऑन आणि बाहेर जाऊन पाहतो. घाईघाईने तो गेला. तर आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस इन अ सॉ समथिंग द हॉरिबल आणि रूफवरती जर पाहिलं तर आमच्या घराच्या तर एक भयानक गोष्ट म्हणजे काय, अ बिग मेल लंगूर. हे लंगूर आहे ते एक बिग मेल होतं आणि अपार्टली द लीडर इन अ ग्रुप हॅज वॉज होल्डिंग द बेबी लंगूर इन हिज हँड अँड द मेरिसेसली आणि त्याच्या हातामध्ये असणारं ते छोटं जे बाळ आहे ते अगदी क्रुएली म्हणजे क्रूरतेने, बेटिंग ऑल ओव्हर द विथ द डेफिनेट इंटेंट टू द किल. कारण हे त्याला दुसरे जे आहेत ते त्याला मारतील, कुत्रे म्हणा किंवा पक्षी म्हणा इतर. परंतु हे लंगूरने त्याला काय केलं होतं, जवळ घेतलं होतं. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर द लेसर मेंबर इन द लंगूर ग्रुप वेअर द स्कॅटर. बाकी त्याची आई आणि ते सगळे बाजूला झालेले होते म्हणजे स्कॅटर, विखुरलेले होते. द बिल्डिंग नियर बाय द वॉचिंग द बेबी बीइंग द किल्ड. आणि आय रिकॉल इन अ टेरिबल कस्टम इन द animal clan according to which in the dominant male usually does not allow another the male baby adult to the survive within his group. कारण या ठिकाणी ते बेबी काय झालं होतं, त्यांच्यापासून दूर झालं होतं आणि ते असंच भटकत या ठिकाणी आलं होतं. परंतु त्या ग्रुपमध्ये असणारं जे काही मोठं लंगूर आहे त्याने त्याला उचललं आणि तो त्याला सांभाळून घेऊन जाण्याच्या तयारीत होता. परंतु कुत्रे आणि काहीचा आवाज त्याच्या मागे लागलेले होते. क्लॅन म्हणजे काय पहा, अ व्हेरी लार्ज फॅमिली, मोठी ॲनिमलची. अकॉर्डिंग टू विच इन द डॉमिनंट म्हणजे पॉवरफुल. इन डज नॉट द अलाव अनादर द मेल बेबी अडल्ट टू द सर्वाइव्ह विदिन इज अ ग्रुप आणि अडल्ट म्हणजे मोठे. विदिन लॉसिंग एनी टाईम, कुठलाही क्षण न घालता. आय गॅदर टू द स्टाउट स्टिक वन इज अ हँड. हातामध्ये एक काठी घेतली, मोठी जाड अशी, आणि हर्ड टू द पिस्टोन ॲट द मॉर्निंग लंगूर. The langur was so infuriated and hardly took the notice of my the assault. आणि हर्ल म्हणजे थ्रू द फोर्सफुली म्हणजे जोरात, आणि स्टाउट म्हणजे हेवी त्यांनी काठी घेतली आणि त्याने बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स म्हणजे दगड फेकायला सुरुवात केली. द डॉग ऑन दिअर द पार्ट रेस
विथ पीच ऑफ द क्राय. आणि कुत्रेसुद्धा त्याच्या मागे अगदी मोठ्या प्रमाणात धावत धावत चालायचे. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन unexpected the attack from the unknown quarters forced to the langur drop baby from the sloping roof over the veranda. आणि तेवढ्यात ती परिस्थिती बदलली. अचानक आणि अनएक्सपेक्टेड अटॅक द अननोन क्वार्टर फोर्स इन अ लंगूर ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूप ओव्हर द वरांडा. शेवटी त्याच्या हातातून ती बेबी सुटली आणि ते खाली वरांड्यापर्यंत आलं. द बेबी वॉज अ लिसलेस अँड अपियर टू द डील ॲज इट इज द बॉडी स्टार्टेड द स्लाइड डाऊन. आणि एकदम ते शांत पडलं विदाऊट एनी एनर्जी. त्याच्या याच्यामध्ये कुठलीही एनर्जी राहिली नव्हती. स्लाइड डाऊन म्हणजे अगदी मूव डाऊनवर्ड, कुठली हालचाल नाही. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ द डॉग्स ग्रीव मॅनफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट. म्हणजे फ्युचर बेनिफिट. आता काय होणार? कुत्र्यांचा घोळका त्याच्यापाशी जमा झाला. ऑफ अ गुड किल अँड द मील. आणि त्यांना असं वाटलं की आता आपण याला मारूया, चांगल्या पद्धतीने जेवण करूया. यानंतर पुढे पहा कीपिंग द डॉग्स. पण पुढे दुसरा व्हिडिओ बनवू आपण की जेणेकरून तो मोठा असेल. यानंतरचा भाग.